महाराष्ट्र हे कृषीप्रधान राज्य आहे. राज्यामध्ये मोठ्या प्रमाणात ग्रामीण भाग आहे आणि ग्रामीण भागातील बहुतांश नागरिक हे शेतीवरती अवलंबून आहेत. पण गेल्या काही वर्षांपासून शेतकऱ्यांना संकटांचा सामना करावा लागत आहे. कधी दुष्काळ, कधी अतिवृष्टी, तर कधी गारपीट, तर कधी बाजारभाव पडणे अशा विविध संकटांचा सामना शेतकऱ्यांना करावा लागत आहे. शेतीतील पिकाची देखभाल करण्यासाठी शेतकऱ्यांना पीक कर्ज घ्यावं लागतं. पण शेतीतून अपेक्षित उत्पन्न न मिळाल्यामुळे शेतकरी त्या कर्जाची परतफेड करू शकत नाही आणि ह्यामुळे शेतकरी त्या कर्जाच्या ओझ्याखाली दबून राहतो. शेतकऱ्यांचे कर्ज माफ करावे, शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करावा यासाठी गेल्या काही काळामध्ये अनेक संघटनांनी आंदोलनं केलेली आहेत. त्यावेळेस सरकारने असं जाहीर केलं होतं की शेतकऱ्यांचा सातबारा कोरा केला जाईल, त्यांचे कर्ज माफ केले जातील. त्यानंतर आता अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू असताना राज्याचे मुख्यमंत्री आणि अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोठी घोषणा केलेली आहे. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजना ह्या योजनेची घोषणा देवेंद्र फडणवीस यांनी केलेली आहे आणि ह्या योजनेच्या माध्यमातून पात्र शेतकऱ्यांचं 2 लाखांपर्यंतचं कर्ज माफ केलं जाणार आहे अशी घोषणा करण्यात आलेली आहे. आणि जे शेतकरी कर्जाची परतफेड नियमितपणे करतात अशा शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर 50,000 रुपयांपर्यंतची मदत म्हणजे अनुदान शासनामार्फत दिले जाणार आहे. या शेतकरी कर्जमाफी योजनेमध्ये शेतकरी पात्र होण्यासाठी काही महत्त्वाच्या गोष्टी आहेत, त्याबद्दल आपण आता माहिती पाहू. त्यामध्ये सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे, दिनांक 30 सप्टेंबर 2025 रोजी पीक कर्ज थकीत असणाऱ्या शेतकऱ्यांना 2 लाखांपर्यंत कर्जमाफी मिळणार आहे. 30 सप्टेंबर 2025 पर्यंत कर्ज थकीत असेल, 31 ऑक्टोबर 2024 किंवा त्यापूर्वी कर्ज घेतले असेल तर ह्या योजनेचा लाभ मिळणार आहे. 31 ऑक्टोबर 2024 नंतर कर्ज घेतलं असेल आणि ते फेडलं असेल किंवा नसेल, ह्या दोन्ही परिस्थितीमध्ये ह्या योजनेचा लाभ मिळणार नाही. तर ह्या योजनेमध्ये शेतकरी पात्र होण्यासाठी दिनांक 30 सप्टेंबर 2025 रोजी ज्या शेतकऱ्यांच्या नावावरती पीक कर्ज थकीत आहे अशा शेतकऱ्यांनाच ह्यामध्ये लाभ मिळणार आहे. म्हणजे ह्यासाठी दिनांक 31 ऑक्टोबर 2024 किंवा त्यापूर्वी घेतलेलं कर्ज असेल आणि ते थकीत असेल तर अशा शेतकऱ्यांना ह्यामध्ये लाभ मिळणार आहे. ही अत्यंत महत्त्वाची अट आहे जी सर्व शेतकऱ्यांनी लक्षात घेणं महत्त्वाचं आहे. ह्या योजनेमध्ये जी दुसरी अट आहे ती 2 लाख रुपयांची आहे. 2 लाख रुपयांपर्यंतचे पीक कर्ज माफ होणार आहे. त्यावरील जे कर्ज असेल ते माफ केले जाणार नाही. यामध्ये बऱ्याच वेळेला असं होतं की जे बागायतदार शेतकरी असतात त्यांचं कर्ज काही वेळेला 2 लाख रुपयापेक्षाही जास्त असू शकतं. तर असे शेतकरी ज्यांचं कर्ज 2 लाखांपेक्षा अधिक रकमेचं आहे ते शेतकरी ह्या योजनेपासून वंचित राहणार आहेत. ही महत्त्वाची अट ह्यामध्ये टाकण्यात आलेली आहे. त्याचबरोबर ह्या योजनेमध्ये आणखीन एक महत्त्वाची गोष्ट आहे, ती म्हणजे एक समिती स्थापन करण्यात आलेली आहे. ती समिती ह्या पूर्ण गोष्टींचा अभ्यास करत आहे आणि दिनांक 2 एप्रिल रोजी ती समिती त्यांचा अहवाल सादर करणार आहे. त्या समितीचा अहवाल सादर केल्यानंतर त्यामधून देखील काही नवीन अटी शर्ती लागू केल्या जाऊ शकतात अशी शक्यता आहे. जसे की शेतकऱ्यांच्या शेतीच्या क्षेत्रफळानुसार देखील काही अट लावली जाऊ शकते. म्हणजे त्याचबरोबर अशी एखादी अट लावली जाऊ शकते की एखाद्या शेतकरी कुटुंबामध्ये जर कोणी सरकारी नोकरदार असेल तर अशा शेतकरी कुटुंबाला ह्या योजनेचा लाभ मिळू शकणार नाही, अशी देखील कदाचित एखादी अट ठेवली जाऊ शकते. त्याचबरोबर अशी देखील अट लावली जाऊ शकते की एखाद्या शेतकरी कुटुंबामध्ये जर 4 चाकी वाहन असेल तर अशा देखील शेतकरी कुटुंबाला कदाचित ह्यामधून वगळलं जाऊ शकतं. पण ह्या अजून शक्यता आहे. जेव्हा ह्या समितीचा अहवाल सादर केला जाईल त्यानंतर आपल्याला कळेल की नेमकं अजून काही अटी शर्ती वाढवलेल्या आहेत किंवा नाही. जेव्हा या समितीचा अहवाल सादर केला जाईल तेव्हा ह्या चॅनलच्या माध्यमातून त्याची माहिती तुमच्यापर्यंत नक्की पोहोचवली जाईल. तर मित्रांनो, ह्या शेतकरी कर्जमाफी योजनेबद्दल तुम्हाला काय वाटतं हे नक्की कमेंट करून सांगा. त्याचबरोबर आपल्या सर्व शेतकरी बांधवांपर्यंत हा व्हिडिओ नक्की पोहोचवा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, व्हिडिओ शेअर करा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. भेटू पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.